ठाणे महानगरपालिकेचा करवाढ दरवाढ नसलेला काटकसरीचा अर्थसंकल्प सादर. ठाणे महानगरपालिकेचा 2024-25चा 5,025 कोटींचा कोणताही करवाढ दरवाढ नसलेला काटकसरीचा अर्थसंकल्प ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी आज सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, ज्येष्ठ नागरिक व युवा वर्गासाठी कल्याणकारी योजना असून महसूल उत्पन्न वाढीवरती भर देताना मालमत्ता करवाढीसाठी मालमत्तांचा GIS मॅपिंग सर्व्हे करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 95 अन्वये सन 2023-24 या वर्षाचा सुधारित व 2024-25 या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प सादर करताना आज या ठिकाणी मला आनंद होत आहे. 2023-24 मध्ये 4,370 कोटी रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणी पुरवठा, अग्निशमन, जाहिरात इत्यादी विभागांच्या उत्पन्नामध्ये घट झाली. याच वेळी शहर विकास विभागाचं जे उत्पन्न आपण गृहीत धरलं होतं त्यामध्ये वाढ दिसून आली आणि त्यामुळे एकूण महसुली उत्पन्न जे आपण 2023-24 मध्ये 3,160 कोटी गृहीत धरलं होतं ते आता रिवाइज करून 3,092 कोटी पर्यंत सुधारित करण्यात आलेलं आहे. पण तरी जर नोंद घेण्यासाठी बाब पाहिली आपण तर महसूल उत्पन्न जे आपण 2023-24 या वर्षामध्ये गृहीत धरलं होतं त्याच्या 98% महसूल उत्पन्न प्रत्यक्षामध्ये महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये जे दोन उद्दिष्ट आपण ठेवतो त्यामधलं एक उद्दिष्ट महसूल उत्पन्न वाढणं आणि अपेक्षा प्रमाणात प्राप्त होणं असतं. त्यामध्ये 2023-24 या वर्षामध्ये महानगरपालिकेने समाधानकारक ओव्हरऑल कामगिरी केलेली दिसून येते. त्याचबरोबर जे अनुदान महानगरपालिकेस प्राप्त होतं त्याचा जर विचार केला तर आपण 2023-24 या वर्षामध्ये 460 कोटी साधारणतः अनुदान प्राप्त होईल असं गृहीत धरलं होतं. त्याच्या तुलनेमध्ये 697 कोटी अतिरिक्त अनुदान आपल्याला प्राप्त झालं. म्हणजे एकूण 1158.03 कोटी एवढं अनुदान आपल्याला प्राप्त झालं. एवढं अपेक्षित केलं. डिसेंबर अखेर आपल्याला 989 कोटी प्रत्यक्षामध्ये प्राप्त झालेला आहे. खर्च बाजू जर आपण पाहिली तर 23-24 मध्ये 2,708 कोटी 83 लक्ष हा खर्च आपण अपेक्षित केला होता. त्याच्या तुलनेत सुधारित अर्थसंकल्पामध्ये 2,672 कोटी 79 लक्ष एवढा आपण अपेक्षित केलेला आहे. तो खर्च जो आपण गृहीत धरला होता त्यापेक्षा अतिरिक्त खर्च आपण करत नाही आहोत. त्याच्या मर्यादेमध्येच खर्च आहे. यातही नोंद घेण्यासाठी जे भांडवली खर्च आपण गृहीत धरला होता त्याच्यापेक्षा जास्त भांडवली खर्च आपण करतोय. सो एका बाजूला महसुली उत्पन्न अपेक्षेप्रमाणे प्राप्त झालेलं आहे, दुसऱ्या बाजूला खर्चावरती आपण नियंत्रण ठेवतोय आणि जो खर्च आपण करतोय त्यामध्ये महसुली खर्चापेक्षा भांडवली खर्चाचं प्रमाण अधिक कसं राहील याकडे आपण पाहतोय. या तिन्ही मुद्द्यांमध्ये 2023-24 या वर्षामध्ये महापालिकेला यश प्राप्त झाले. आता वळूयात आपण 2024-25चा जो नवीन अर्थसंकल्प आपण सादर करतोय त्याकडे. या अर्थसंकल्पातली प्रमुख उद्दिष्ट जी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसणारा हा काटकसरीचा अर्थसंकल्प आहे. काटकसर हा शब्द या ठिकाणी मी अधोरेखित करतो कारण महापालिकेची आर्थिक परिस्थिती आपण सुधारावी यासाठी अविरत मागचे 4 वर्ष प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला यश येत आहे. मात्र अजूनही आपल्याला हा वित्तीय शिस्तीचा भाग आहे तो कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही बाब फार महत्वाची आहे. महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर देणं, वित्तीय शिस्त फॉलो करणं. या अर्थसंकल्पासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे स्पेसिफिक जे निर्देश होते त्यानुसार महिला, ज्येष्ठ आणि युवा हे 3 वर्ग आहेत यांच्यावरती विशेषत्वाने अर्थसंकल्पामध्ये फोकस करण्यात आलेला आहे. भांडवली कामं जी हाती घेतलेली आहेत ती वेळेत अधिक गुणवत्तेने पूर्ण करणं याकडे विशेष फोकस दिलेला आहे. कारण काम डिले होणं यामुळं खर्च जो वाढतो याच्यासोबतच एक नॉन मॉनिटरी कॉम्पोनंट जो असतो जो त्या कामाच्या दरम्यान नागरिकांना होणारा इन्कन्व्हिनियन्स आणि तो कमीत कमी राहावा. त्यामुळे चालू असणारे प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल. 2 महत्वाच्या बाबी प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता अधिक कशी राहील यावर भर देणं
आणि कामाचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणं, या बाबींकडे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या दोन बाबी अधोरेखित केल्या जात आहेत. उत्पन्नाकडे आपण बोलूया. 2024-25 मध्ये जे आपण